नमस्कार, माझे नाव आहे अथर्व जयकुमार हवे, इयत्ता 5वी. मी आज तुम्हाला आईविषयी काही सांगणार आहे. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वस्त्राची गाय असते, दुधाची साय असते आणि लंगड्याचाही पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. आई मुलाला जन्माला घालते, त्याच्यावरती प्रेमाचा वर्षाव करते. अहो, 4 घर हिंडून भाकर तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण सुद्धा स्वतः उपाशी राहून आपल्या लेकराला मात्र घास भरवते. तसेच घरात 5 माणसे असतील व 4च भाकरी असतील तर मला भूक नाही असे म्हणणारी फक्त आईच असू शकते. म्हणूनच म्हणतात, आई तुझी माया आभाळा एवढी, आई तुझी माया आभाळा एवढी, तुझ्या ममतेत पंचामृताची गोड, तुझ्या ममतेत पंचामृताची गोड. आई आपल्या बाळासाठी प्रसंगी प्राणाची बाजीही लावते, हे आपल्या इतिहासातील हिरकणीने दाखवून दिले आहे. जिजाबाई एक लोकोत्तर माता. जिजाबाईंच्या मार्गदर्शनाने शिवबांनी या भूमीवर हिंदवी स्वराज्य घडवले. फांदीवर बसणाऱ्या पक्षाला फांदी तुटायची भीती कधीच नसते. फांदीवर बसणाऱ्या पक्षाला फांदी तुटायची भीती कधीच नसते, कारण फांदी कशीही असली तरी पक्षाला आपल्या पंखांवर विश्वास असतो. कारण फांदी कशीही असली तरी पक्षाला आपल्या पंखांवर विश्वास असतो. जसा पक्षाला आपल्या पंखांवर विश्वास असतो तसाच विश्वास आपल्या लेकरात निर्माण करण्यासाठी आईचाही मोठा हात असतो. आईचाही मोठा हात असतो. आई आपल्याला विश्वाचे दर्शन घडविते. याच विश्वाच्या पाठीवर एक न्यायाचे महान मंदिर आहे, ते म्हणजे आई, जेथे मुलाचे सर्व गुन्हे माफ होतात. म्हणूनच आईसारखे दुसरे दैवत नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचं नातं महान असतं. रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचं नातं महान असतं. म्हणूनच आई या शब्दापुढे सारे जग लहान असतं. म्हणूनच आई या शब्दापुढे सारे जग लहान असतं. परंतु आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलाला सर्व क्षेत्रात अव्वल ठेवण्याच्या अट्टहासापायी आई आपले आईपण आणि लेकरू त्याचे बालपण हरवते की काय, अशी भीती मला कधी कधी वाटते. शेवटी जाता जाता आई खरंच काय असते हे अनुभवताना मी अगदी एवढंच मनापासून म्हणेन, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आणि अंगणातील पवित्र तुळस. भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आणि वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाई आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी आई. धन्यवाद.